रात्रीच्या सुमारास जखमी मोहम्मद शफीक शेख आणि त्यांचे दोन मित्र हे पान खाण्यासाठी उल्हासनगरच्या महेश पानवाला या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या 3 तरुणांना धक्का लागला. याचा राग येऊन त्या 3 तरुणांनी मोहम्मद शेख याला बेदम मारहाण करत त्याच्या भुवयावर वार करून डोक्यात बॉटल फोडली आहे. यात मोहम्मदचा डोळा निकामी झालाय. मारहाण करणारे 3 तरुण फरार झाले आहेत. आता या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केलाय. सध्या मोहम्मदवर मुंबईच्या जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे महेश पानवाला हा रात्रीच्या पहाटेपर्यंत शॉप सुरू ठेवतो. त्यामुळे या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन गुन्हे करत आहेत. परंतु त्या पान शॉपला वेळच्या आत बंद का करत नाहीये? पोलिसांमध्ये धमक नाहीये का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.